Good morning, dear students. Today we are going to learn subject maths lesson 17 geometrical constructions. Drawing a perpendicular to a line from a point outside the line. आतापर्यंत आपण रेषेवरील पॉईंटमधून परपेंडिक्युलर कसे काढतात ते पाहिले. आता आपण लाईन बाहेरील पॉईंटमधून लाईनला परपेंडिक्युलर कसा काढायचा हे पाहू. बघा, बाय फोल्डिंग द पेपर, कागदाला फोल्ड करून परपेंडिक्युलर काढणे. पहिले आपण कागदाला घड्या घालून लाईन बाहेरील पॉईंटमधून परपेंडिक्युलर कसा काढायचा ते पाहू. एका कागदावर लाईन MN काढा. बघा, आता या लाईनच्या बाहेर कुठेही एक पॉईंट P घ्या. आता कागदावरची लाईन MN काढली आहे. ती लाईन आपल्याला दिसेल अशी कागदाची फोल्ड घाला. बघा, मी फोल्ड केला आहे पेपर. यानंतर कागदाला P पॉईंटवर आणखी एक अशी फोल्ड घाला की त्या फोल्डच्या एका बाजूस असलेला लाईन MNचा एक भाग हा फोल्डच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या लाईन MNच्या भागाशी जुळला पाहिजे. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे. आता कागदाच्या फोल्ड ओपन करा आणि दोनही फोल्डच्या इंटरसेक्टिंग पॉईंटला Q हे नाव द्या. Q पॉईंटमधून लाईन PQ काढा. पहा, Q पॉईंटपाशी तयार झालेला प्रत्येक अँगल हा राईट अँगल आहे. म्हणून लाईन PQ इज परपेंडिक्युलर टू लाईन MN. कळलं? मुलांनो, तुम्ही कागदाला घड्या घालून रेषेबाहेरील पॉईंटमधून लाईनवर परपेंडिक्युलर कसा काढायचा ते पाहिले. आता आपण सेट स्क्वेअरचा उपयोग करून बाहेरील पॉईंटमधून परपेंडिक्युलर कसा काढायचा ते पाहू. पहिली लाईन XY काढा. बघा, मी काढली आहे. आता या लाईनच्या बाहेर पॉईंट P घ्या. मी इथे घेतला पॉईंट P. नंतर सेट स्क्वेअरच्या राईट अँगल करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू लाईन XYला जुळवून ठेवा. बघा, ही एक बाजू जी आहे ती XYला जुळवून ठेवली. आता सेट स्क्वेअरचा स्क्वेअर असा सरकवा की सेट स्क्वेअरची राईट अँगल करणारी दुसरी बाजू P पॉईंटला चिकटेल. पहा, ही जी दुसरी बाजू आहे ही P पॉईंटला चिकटली. आता या पॉईंटवरून जाणारी लाईन PS काढा. बघा, आपण लाईन PS काढू. पहा, तयार झालेला अँगल राईट अँगल आहे. बघा, हा जो अँगल आहे हा राईट अँगल आहे. लाईन PS ही लाईन XYला परपेंडिक्युलर आहे. हे पहा इथे हा, म्हणजेच आपण काय लिहिणार इथे? लाईन PS इज परपेंडिक्युलर टू लाईन XY. कळलं? मुलांनो, कागदाच्या घड्या घालून आणि सेट स्क्वेअरच्या सहाय्याने लाईन बाहेरील पॉईंटमधून परपेंडिक्युलर कसा काढतात ते तर तुम्ही पाहिलेच आहे. आता कंपास आणि रुलरच्या मदतीने लाईन बाहेरील पॉईंटमधून परपेंडिक्युलर कसा काढायचा ते पहा. चला, लक्ष द्या. पहिले लाईन MN काढा. आणि या लाईन बाहेर कुठेही एक पॉईंट K घ्या. मी इथे घेतला K पॉईंट. आता कंपासचे टोक K पॉईंटवर ठेवून कंपासमध्ये योग्य ते अंतर घ्या. पहा, एक टोक मी ठेवलेलं आहे आणि योग्य ते अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर लाईन MNला कट करणारे दोन आर्क्स काढा. एक आर्क इकडे आणि दुसरा इकडे. आणि या आर्क्सच्या मिळालेल्या पॉईंट्सला
ए आणि बी असे दोन नावे द्या. आता कंपासमध्ये ए बीच्या अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. पहा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर मी घेतलेलं आहे. कंपासचे टोक ए पॉईंटवर ठेवून लाईनच्या खालील साईडला एक आर्क काढून घ्या. पहा, ठेवून खालच्या साईडला एक आर्क काढली. आता कंपासमध्ये तितकेच अंतर ठेवून कंपासचे टोक बी पॉईंटवर ठेवा आणि आधी काढलेली जी आर्क आहे त्याला इंटरसेक्ट करणारा अजून एक आर्क काढा. याच आर्कला इंटरसेक्ट करणारा अजून एक आर्क मी काढला आहे. बघा, तुम्हाला इथे दिसते आहे. हे दोन्ही आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला टी हे नाव द्या. बघा, इथे टी नाव दिलं मी. आणि आता लाईन के आणि टी काढा. बघा, इथे साईडला लिहिते टी. पहा, लाईन के टी इज परपेंडिक्युलर टू लाईन एम एन. तुम्हाला इथे दिसते आहे. कळलं? मुलांनो, तुम्ही बैलगाडी पाहिली असेलच. बैलगाडी ओढण्यासाठी योक या लाकडी भागाचा वापर करतात. बैलगाडीला हे योक बसवण्यासाठी बैलगाडीच्या मधून दोन्ही टोकापासून रोपने समान अंतर घेतले जाते. म्हणजेच या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टचा रूल वापरला जातो. अशा या परपेंडिक्युलर बायसेक्टरविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. बघा, द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा ते आपण एका फिगरवरून समजून घेऊ. या फिगरमध्ये सेगमेंट ए बी दाखवली आहे. तसेच लाईन पी आणि क्यू हे दिसत आहेत. आणि या दोनही लाईन सेगमेंट ए बीच्या एम पॉईंटमधून जातात. आता जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल, लाईन पी पासून तयार झालेले सर्व अँगल हे राईट अँगल आहेत. म्हणून लाईन पी ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. पण पहा, लाईन क्यू पासून तयार होणारा कोणताही अँगल हा राईट अँगल नाही. म्हणून लाईन क्यू ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही. म्हणजे कोणतीही लाईन ही परपेंडिक्युलर बायसेक्टर असण्यासाठी तिच्यापासून तयार होणारे सर्व अँगल हे राईट अँगलच असले पाहिजे. बघा, नेक्स्ट सेगमेंट ए बी काढा. आता कंपासचं टोक पॉईंट ए वर ठेवा. या कंपासमध्ये ए आणि बी या दोन पॉईंटमधील अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन सेगमेंटच्या वरच्या व खालच्या बाजूला आर्क काढा. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर मी घेतलं आणि वर आणि खाली दोन आर्क काढले. आता कंपासमध्ये तेच अंतर ठेवून कंपासचे टोक बी पॉईंटवर ठेवा. बघा, आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्ट करणारे आर्क काढा. हे दोन आर्क काढले. आणि या आर्कमध्ये भेटलेल्या पॉईंट्सला पी आणि क्यू असे दोन नावे द्या. आता दोनही पॉईंटमधून म्हणजेच पी आणि क्यू मधून लाईन पी क्यू काढा. पहा, लाईन पी क्यू ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. कारण लाईन पी क्यू आणि सेगमेंट ए बी यामुळे तयार झालेले सर्व अँगल्स हे राईट अँगल्स आहेत. कळलं? बघा, आता प्रॅक्टिस सेट 4 त्यातलं सेकंड एक्झाम्पल. ड्रॉ लाईन ए बी. टेक पॉईंट एम एनीवेअर आउटसाइड द लाईन. युझिंग अ कंपास अँड रुलर ड्रॉ अ लाईन एम एन परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. लाईन ए बी काढा. लाईन बाहेर कुठेही पॉईंट एम घ्या.
कंपास व रुलरचा वापर करून लाईन MN ही लाईन ABला परपेंडिक्युलर अशी ड्रॉ करा. पहिली लाईन AB काढू आपण. आता आपल्याला काय करायला सांगितलं आहे की एक M पॉईंट घ्यायला सांगितला आहे, तो AB लाईनच्या कुठेही बाहेर. बघा मी इथे घेतला. आता कंपासचे टोक M पॉईंटवर ठेवून योग्य ते अंतर घ्या. बघा, त्यानंतर लाईन ABला मधून कट करणारे 2 आर्क्स काढा. एक इथे काढला आणि एक इथे काढला. आता कंपासमध्ये अंतराच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. हे जे आर्क्स काढले आहे याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे कंपासमध्ये, जे आपण घेतलं. कंपासचे टोक या पॉईंटवर ठेवून एक आर्क काढा खालच्या बाजूला आणि दुसऱ्या पॉईंटवर ठेवून अजून एक आर्क काढा आणि हे दोनही आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला N नाव देऊ आपण. आणि आता लाईन MN काढा. पहा, लाईन MN ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे सेगमेंट ABला. कळलं सगळ्यांना एक्झाम्पल? क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ अ लाईन सेगमेंट AB ऑफ लेंथ 5.5 cm. बायसेक्ट इट युझिंग अ कंपास अँड रुलर. 5.5 cm लेंथची लाईन AB काढून त्या लाईनला बायसेक्ट करा कंपासच्या मदतीने. बघा सोल्युशन. बघा, पहिले आपल्याला सेगमेंट AB काढायचा आहे, पण त्याची लेंथ 5.5 cm असली पाहिजे. बघा मी इथे 5.5 cmची सेगमेंट AB काढते. 2 पॉईंट्स मार्क केले आणि A आणि B. आता आपल्याला काय करायचं आहे, बायसेक्ट करायचं आहे या सेगमेंट ABला. आत्ताच आपण शिकलो परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा. AB या लाईनच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि वरच्या आणि खालच्या बाजूला 2 आर्क काढून घ्यायचे आणि कंपासमध्ये तेच अंतर ठेवून आता B पॉईंटवर कंपास ठेवायचा आणि वरच्या आणि खालच्या बाजूला आर्क काढून घ्यायचे आणि हे मिळालेले जे पॉईंट्स आहेत त्याला आपण नाव देऊ P आणि Q. आणि आता P आणि Q हे जे 2 पॉईंट्स आहेत त्याला आपण रुलरच्या सहाय्याने जॉईन करू. पहा, लाईन PQ ही सेगमेंट ABला परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, कारण लाईन PQ आणि सेगमेंट AB यामध्ये तयार झालेले सर्व अँगल्स हे काय आहेत, राईट अँगल. कळलं? इथे 5.5 cm. पहिलं आणि चौथं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क आहे. थँक्यू.